नमस्कार. आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. या बातमीची सुरुवात 1 मिनिटाच्या छोट्या सारांशाने होईल. त्यानंतर आम्ही तुम्हाला सविस्तर रिपोर्ट दाखवणार आहोत. नमस्कार आणि स्वागत. आत्मनिर्भर भारतासाठी ही एक मोठी झेप आहे. शनिवार 18 ऑक्टोबर 2025 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी लखनौच्या अगदी नवीन सुविधेतून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला. ही फक्त एक उत्पादन लाईन नाही, हे एक सामरिक पॉवर हाऊस आहे. सरोजिनी नगर लखनौ येथील अत्याधुनिक सुविधा मे महिन्यात उद्घाटन झाल्यापासून अवघ्या 5 महिन्यात क्षेपणास्त्र वितरित करण्यापर्यंत पोहोचली आहे. हे जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र ब्रह्मोसला भारतीय सशस्त्र दलाचा निर्विवाद कणा म्हणून मजबूत करते. राजनाथ सिंग यांनी कठोर इशारा दिला की शेजारील शत्रूचा प्रदेशाचा प्रत्येक इंच आता ब्रह्मोसच्या टप्प्यात आहे. त्यांनी याची प्रभावीता सिद्ध करण्यासाठी नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमधील क्षेपणास्त्राच्या भूमिकेचा हवाला दिला. ही एकच फॅक्टरी वर्षाला सुमारे 100 क्षेपणास्त्र प्रणाली तयार करणार आहे, ज्यामुळे 3000 कोटी रुपयांचा महसूल आणि उत्तर प्रदेशातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होतील. भारत आता फक्त स्वतःचं संरक्षण करत नाहीये, तो आता जागतिक संरक्षण निर्यातक बनला आहे, कारण नुकतेच 4000 कोटी रुपयांचे करार झाले आहेत. लखनौ आता अधिकृतपणे जागतिक संरक्षण नकाशावर आहे. हे राष्ट्राला सुरक्षा आणि समृद्धीची धनत्रयोदशी भेट आहे.